अक्षय तृतीयेची एक विचित्र गोष्ट तुम्हाला माहीत आहे का? या दिवशी लोक पितरांच्या स्मरणार्थ अन्नदान करतात आणि त्याचबरोबर शुभ कार्य तसेच सोन्याची खरेदी करतात. ही दोन्ही परस्पर विरोधी वाटणारी कर्म एकाच दिवशी का केली जातात? यामागे धर्मग्रंथांमध्ये विशेष अर्थ सांगितला आहे. तर गरुड पुराण आणि इतर धर्मग्रंथांनुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेले कर्मश्राद्ध, तर्पण आणि अन्नदान कधीही व्यर्थ जात नाही. या दिवशी अर्पण केलेले अन्न पितरांपर्यंत पोहोचते आणि त्यांना दीर्घकाळ समाधान मिळते अशी श्रद्धा आहे. दुसरीकडे या दिवशी केलेले प्रत्येक शुभ कार्य अक्षय म्हणजे कधीही न नष्ट होणारे असे मानले जाते. हिंदू धर्मात सोनं हे लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी सोन्याची खरेदी करणे म्हणजे लक्ष्मीचे आगमन आणि घरात सुख समृद्धी वाढण्याची सुरुवात मानली जाते. हा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक अत्यंत शुभ मुहूर्त मानला जातो. या दिवशी केलेली कोणतीही नवीन सुरुवात, व्यवसाय, गुंतवणूक आणि इतर शुभ कार्य दीर्घकाळ टिकणारी आणि यशस्वी ठरते. म्हणूनच या दिवशी आपण भूतकाळातील पितरांची कृतज्ञतेने आठवण ठेवतो, वर्तमानात शुभ कार्याची सुरुवात करतो आणि भविष्यासाठी सुख, समृद्धी व प्रगतीची इच्छा देवाकडे व्यक्त करतो. हेच खरं अक्षय तृतीयेचं रहस्य व महत्त्व आहे. या परंपरेमागचं तुमचं मत काय आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा.